आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर डी.वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीनं महिलांसाठी मोफत उद्योजकता निर्मिती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या अंतर्गत फुलेवाडीतील कैलासवासी पांडुरंग माने बहुउद्देशीय हॉलमध्ये महिलांना पाककला प्रशिक्षण देण्यात आलं। यावेळी शेफ रोहन हवालदार यांनी चॉकलेट मोदक, स्वीटकॉर्न सूप रेसिपी, चिंच सॉस, जेली, पेरूची जेली, जॅम, सरबत या रेसिपींची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली। यावेळी रेश्मा दिवसे यांनी या प्रशिक्षणामुळे महिलांना घर बसल्या उद्योजक होण्याची संधी मिळाली असल्याचं सांगितलं। यशस्वी उद्योजिका बनण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता आहे आणि ती कशी बनता येईल याचं मार्गदर्शनही येथे उत्तमरित्या केलेलं आहे आणि आपल्या वेगवेगळ्या डिशेसचं सादरीकरणही डी.वाय. पाटील हॉटेल मॅनेजमेंट ग्रुपतर्फे आपल्याला उत्तमरित्या सादरीकरण करून दाखवलेलं आहे। त्यामुळं या भागातील महिला तर खूप खुश आहेत आणि नक्कीच या बंटी पाटील साहेबांच्या या उपक्रमाअंतर्गत जे हे शिबिर घेतलं आहे याचा उपयोग नक्कीच आमच्या भागातील महिला करतील आणि त्या यशस्वीरित्या हे प्रशिक्षण पूर्ण करून दाखवतील असा मला विश्वास आहे। यावेळी दीपाली मस्के यांनी महिलांना उद्योजकता विकासासंदर्भात मार्गदर्शन केलं। यावेळी स्वामिनी महिला संस्था कमिटी मेंबर ऋग्वेदा माने, अमृता दिवसे, सोनू मोमीन, आरती पाटील यांच्यासह डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड हॉस्पिटॅलिटीचे शेफ, इतर स्टाफ तसंच फुलेवाडी परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या।